Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1609. आजची तारीख आहे 12 जुलै 2019. आता वाजले 10 वाजून 12 मिनिट. ओके. मी नाही का एक प्रकारे मित्रांकडे बेंड टुवर्ड्स होऊन राहिलोय, म्हणजे त्यांच्याकडे एक प्रकारे अट्रॅक्ट होऊन राहिलोय. हा. आणि somehow those people are feels really important to me. I know, and this is always be a really important to me also. Yes, but every Sunday आला की बस. आता कसं की मागच्या संडेला कसं की पिंटूच्या ताईचा हे होतं लग्न. सो वी एन्जॉयड अ लॉट. त्यामुळे तिथे गेलो, तिथे हळद, लग्न, त्याच्यानंतर दारू आणि त्याच्यानंतर तो पाहुणचार वगैरे. याच्यामध्ये नाही का आम्ही सगळेजण जस्ट लाईक एवढे लिंकअप झालो ना की बहुतच जास्त आणि बहुत गजब वाटते यार. ह्या म्हणजे आपण मित्रासोबत टाइम स्पेंड करतो ना, इट इज फील्स रिअली ग्रेट. एवढं जबरदस्त होतं. आणि त्याच्यानंतर तेजूच्या लग्नामध्ये पण गेलो, हळद मध्ये गेलो, त्याच्यानंतर लग्नामध्ये गेलो. मग तिथून आम्ही रोठावर गेलो, जे सिगरेट पिली, त्याच्यानंतर चाय पिलो, त्याच्यानंतर सो हे असे मोमेंट झाले ना की त्यामुळे नाही का एक प्रकार असं वाटतं की बस मित्रांसोबतच राहूया. इट इज लाईक आपण असं एक अपार्टमेंट घेऊ ज्याच्यामध्ये ओनली मित्रच राहील, सगळे पोट्टे वगैरे आपले. म्हणजे सगळा फ्रेंड्स ग्रुप वगैरे. आणि बस. पण असं कसं होत नाही ऍक्च्युली. व्हाय? कारण इम्पॉर्टंट गोष्ट हे असते की समजा जर आपल्याला कोणती गोड गोष्ट आवडली तर आपण खातो, या आपल्याला गुलाबजाम आवडते, या बट वी कांट ईट एव्हरी टाइम गोड वस्तू. या म्हणजे समजा जर आपल्याला गुलाबजामुन आवडलं तर आपण आज कंटिन्यू गुलाबजामुनच खाऊ. आपण भाजी पोळी वरण भात काहीच खाऊच नाही, आपण गुलाबजामुनच खाऊ धडधड धडधड. चलो आपण एक वेळचं मानून पण घेऊ का एक टाइमचा आपण गुलाबजामुन खाऊन पण घेतला, पण रोज रोज खाणार का? सांग ना, रोज रोज खाऊ शकशील का तू? नाही, वी कांट. मित्रांसोबतची गोष्ट पण हेच आहे, मानून घे. हे मित्रांसोबत आपण स्पेंड केलेला टाइम आहे, ही काफी गोड वस्तू आहे. आणि पिंटीच्या लग्नात आणि पिंटीच्या ताईच्या लग्नात, तेजूच्या लग्नात वगैरे आपण ज्याप्रमाणे एन्जॉय केला, म्हणजे आपण त्या दिवशी गुलाबजामुन खाल्ले. या बट त्याच्यानंतर आपण रोज रोज खाल्ले का? नाही ना, नाही. या दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग्स की तिखट गोष्टीनंतर गोड वस्तू चांगली लागते. जे आपल्या लाईफ मध्ये खूप एकदम सॅड सी फिलिंग होऊन राहिले होते, मग त्याच्यानंतर मग अचानकपणे मित्र येतात ना, एक प्रकारे लाईफला बिकम हॅपीनेसनी भरून टाकतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की जस्ट सो मच अमेझिंग थिंग्स हॅपन्स इन माय लाईफ. म्हणजे खूप असं काय झालंय असं वाटतं आपल्याला. या आणि त्यांच्याकडे अट्रॅक्ट होणं पण एक प्रकारे नॉर्मल गोष्ट आहे. या युजली गोष्ट आहे की आपण मित्रांकडे आपण जास्त अट्रॅक्टेड होतो. या इट जस्ट फील्स रिअली ग्रेट. या आता कसं आहे की मागचे 2 हफ्ते एक प्रकारे रिझन होतं घरी जाण्याचं. तेजूचं लग्न आहे, पिंडीच्या ताईचं लग्न आहे, इट्स ऑल दॅट. बट या हप्त्यामध्ये घरी जाण्यासाठी काही रिझन नाही. आता उद्या सॅटर्डे आहे आणि उद्या माझी मॉर्निंग शिफ्ट करून मी घरी जाईन. दॅट इज रिअली कूल थिंग. ओके. सो माझ्यासाठी एक प्रकारे रिझन नाही भेटून राहिलंय की व्हाय आय गो देअर, व्हाय मी घरी जाऊ कशाला. आता टेक्निकली घरी जाऊ कशाला म्हणजे जस्ट लाईक घरी जायला पाहिजे ना. जस्ट आपण हप्ताभर इथे आहो. या बट विचार केला गेला ना तर माझी सुट्टी प्रॉपरली आहे नाही. म्हणजे समजा जर मी शनिवारी जातो, म्हणजे उद्या जातो संध्याकाळी मी घरी, आणि मला कसं मग रविवारी संध्याकाळीच यावं लागेल वापस. या किंवा सोमवारी सकाळी, जे की पॉसिबल होत नाही सकाळी होणं, त्यामुळे रात्रीच. या म्हणजे रविवारी रात्री, म्हणजे शनिवारी संध्याकाळी जा आणि रविवारी संध्याकाळी वापस या. इट जस्ट काइंड ऑफ लाईक 24 घंट्यासाठी घरी जाऊन येणं हे पॉसिबली मला परवडणार नाही. आता परवडणार नाही असं नाही, परवडेल. या ऑफकोर्स परवडणार नाही, म्हणजे पैशाची गोष्ट कतही नाही. या प्रॉब्लेम होईल का मला, म्हणजे एक प्रकारे फक्त येणं जाणं होईल, बाकी काय होणार नाही. मी घरी गेल्यावर फारसं काय करेल की घरी गेल्यावर मी
एक प्रकारे कपडे प्रेस करीन किंवा कपडे धुवून टाकीन किंवा फॅमिली सोबत थोडासा टाइम स्पेंड करेन. दॅट इज या. बट गोष्ट एक आहे की तू टाइम स्पेंड करशील, चलो मानून घे. बट त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर मग मला कसं एक प्रकारे व्हेरी मच स्ट्रॉंग रिझन पाहिजे का मी घरी गेल्यावर फक्त कपडे धुतले आणि त्याच्यानंतर प्रेस करून वापस आलो, हे असं रिझन नाही पाहिजे. यामध्ये मी घरी गेलो, मग त्याच्यासोबत मित्रासोबत थोडा खूप टाइम स्पेंड केला, तर तेव्हा थोडस मला वाटेल की चलो आपल्या संडेचं आपल्याला जे काही सुट्टी वगैरे भेटली आहे, जे काही आपल्याला 24 घंटे भेटले आहे, याचा मी एक प्रकारे परिपूर्ण वापर केलाय. सो असं काही विचार करू नको या, म्हणजे संडे इट जस्ट प्रॉबेबली समथिंग वॉज गन हॅपन. या आय नो दॅट समथिंग वॉज गन हॅपन, बट नॉट इन द फ्रेंड. या कारण कसं आहे की आता सगळ्यांना बहुत जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे म्हणजे जॉब, आणि सगळ्या गोष्टी त्या गोष्टीसाठी मेहनत करून राहिल्या. ह्या आता तू असा विचार, आता तू असा एक प्रकारे जॉब आहे आणि जॉब वरून सुट्टी भेटली आणि आता संडे आहे त्यामुळे आता काही ना काहीतरी पार्टी करायची, बट दे डोंट डू दॅट. वाय? कारण ते लोक नेहमी घरी राहतात या, आणि त्यांना माहित आहे की समजा जर आपण असंच प्रमाणे पार्टी करत राहिलो तर वी विल स्पॉइल अवर लाईफ ऑल्सो. या सो आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह की त्यांची पण एक लाईफ आहे आणि त्यांना पण त्यांच्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी थोडी बहुत मेहनत करणं इम्पॉर्टंट आहे. आणि ते लोक मेहनत करून राहिले आहे. आणि मी असं कथंही नाही म्हणणार की आपण त्यांची मेहनत सोडून आपण पार्टी करावं. इट्स नॉट रिअली गुड थिंग. सो सो मग काय, मग माझा संडे वेस्ट नाही, संडे असा वेस्ट वगैरे नाही असं नाही म्हणता येईल. जर मी वर्धेला गेलो तर जाणं येणं इट वॉज होऊ शकते पॉसिबल. या पाहू समोर आता काय सिच्युएशन बनते वगैरे, काय म्हणजे आपल्याला कपडे धुवायचे आहे का कपडे प्रेस करायचे आहे वगैरे, समथिंग काही ना काहीतरी रिझन वगैरे भेटलं पाहिजे. देन कारण मी समज जर इथे राहिलो ना इथे रूमवर, तर इट जस्ट लाईक मरून जाईन मी एकटा. या कारण मी एकटाच आहे इथे आणि नो वन इज इन अराउंड मी. या मी पागलासारखा लॅपटॉपवर पिक्चर पाहीन आणि देन डुईंग नथिंग. या जस्ट लाईक सो पाहू पुढे. टिल देन आता मला खतम करू शकतो वाटून नाही राहिलं, बट ऍक्च्युली मला संडास लागली आहे आणि मला बहुत वेळ लागते. आज सकाळी पण लागली, त्याच्यानंतर मग मी ड्युटीवरून आलो त्याच्यानंतर लागली, आताही लागून राहिली. या जेवढी संडास करशील तेवढं तुझं बेटर राहील. या तुझी फिल्ट्रेशन प्रोसेस तेवढीच चांगली आहे, त्यामुळे तुझ्या आतमध्ये जर्म्स वगैरे कमी राहिले. इट्स काइंड ऑफ लाईक अ गुड थिंग. आय नो दॅट. या so this is the my artifact episode number 1609. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.